नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या सत्तेसाठी काहीही करायची तयारी असा एक अंक आपण महाराष्ट्रामध्ये बघतो आहोत. तसंच काहीसं पण त्याहून अत्यंत धक्कादायक सत्तेसाठी काहीही आणि काहीही म्हणजे हत्या सुद्धा अशी एक घटना नांदेडमधून समोर आली आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये केरूर हे गाव आहे आणि या केरूर गावामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उमेदवारी मिळावी किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये उभं राहता यावं याकरता म्हणून एका पित्यानंच आपल्या मुलीची हत्या केली. ही घटना नेमकी कशी घडली, कशासाठी घडली आणि आत्ताचं या घटनेतलं अपडेट काय हे सगळं या आपल्याला व्हिडिओमध्ये बघायचं आहे. घटना व्यथित करणारी आहे. नांदेडच्या मुखेड या तालुक्यामध्ये केरूर हे गाव. आरोपीचं नाव आहे म्हणजे त्या पित्याचं नाव आहे पांडुरंग कोंडमंगले. पांडुरंग कोंडमंगले यांना 3 अपत्य. पहिलं अपत्य 2 मुली 6 वर्षाच्या जुळ्या मुली आणि तिसरं अपत्य ते म्हणजे एक मुलगा. हा मुलगा 3 वर्षांचा आहे. आता त्यांना निवडणुकीला सामोरं जायचं होतं, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उभं राहायचं होतं, पण अडथळा होता, अडचण होती ती तिसऱ्या मुलीची. कारण जर 3 अपत्य असतील तर निवडणुकांना सामोरं जाता येत नाही. महाराष्ट्र पंचायत राज कायदा काय सांगतो या बाबतीत, तर हा कायदा असं सांगतो 12 सप्टेंबर 2001च्या नंतर म्हणजे 12 सप्टेंबर 2001च्या पुढे जर 2 पेक्षा जास्त मुलं अपत्य एखाद्याला असतील तर त्या व्यक्तीला, मग ती महिला असो किंवा पुरुष असो, त्या व्यक्तीला ग्रामपंचायतीची निवडणूक, पंचायत समितीची निवडणूक, झेडपीची निवडणूक किंवा नगरपालिका इलेक्शन लढता येणार नाही. तो त्या निवडणुकीमध्ये अपात्र ठरेल. जर त्याने ते मूल तिसरं जे अपत्य आहे ते दत्तक देण्याचा प्रयत्न केला किंवा ते कुठेतरी सोडून येण्याचा प्रयत्न केला, पण जन्म दाखल्यामुळे कायदेशीररित्या ते त्या व्यक्तीचं मूल असतं आणि त्यामुळे तरीही तो व्यक्ती त्या निवडणुकीमध्ये अपात्र ठरेल. हे सगळं जेव्हा पांडुरंग यांच्या लक्षात आलं तेव्हा पांडुरंग यांनी आत्ताचा जो विद्यमान केरूर गावचा सरपंच आहे त्याच्याशी याविषयी संवाद साधला. त्याच्याबरोबर म्हणजे त्या सरपंचाच्या मदतीने आपली मुलगी दत्तक देण्याचा प्रयत्न केला, आपली मुलगी कुठेतरी बाहेर सोडून येऊ यासाठी प्रयत्न केला. तो पुण्याच्या ऑफिसमध्ये सुद्धा गेलेला होता की ती कायदेशीररित्या मुलगी आपल्या नावावरची हटवता येईल, म्हणजे ते नाव कायदेशीररित्या बापाचं जे नाव आहे त्या मुलीचं ते हटवता येईल, म्हणजे ती आपली मुलगी नाही असं सांगता येईल. पण या सगळ्यामध्ये तो अयशस्वी ठरला. कायदेशीररित्या हे करता येणार नाही असं या पांडुरंगच्या लक्षात आलं आणि मग मात्र गणेश शिंदे जो सध्याचा सरपंच आहे त्याने आणि या पांडुरंग कोंडमंगले याने आपल्याच मुलीच्या हत्येचा कट रचला. आता ही हत्या केली कशी? खरं तर निर्दयी बाप स्वतःला निवडणुकीत उभं राहता यावं म्हणून तिसऱ्या मुलीचा काटाच काढायला गेला आणि फक्त त्याने त्या हत्येचं कुभांड नाही रचलं तर त्याने ती हत्या केली सुद्धा. त्याने काय केलं, आपल्या 2 जुळ्या मुलींपैकी प्राची नावाची जी मुलगी होती त्या प्राची नावाच्या 6 वर्षाच्या मुलीला घेऊन तो दुचाकीनं तेलंगणाकडे रवाना झाला. नांदेडहून तेलंगणाला तो गेला आणि तेलंगणामध्ये त्याने निजामाबाद जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. या निजामाबाद जिल्ह्यामध्ये निजाम सागर नावाचा कालवा आहे. या निजाम सागर नावाच्या कालव्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये त्याने आपल्या मुलीला फेकून दिलं. आजूबाजूच्या शेतांमध्ये काही मजूर काम करत होते. त्या मजुरांना आवाज आला की काहीतरी पाण्यामध्ये पडलंय, पण ते त्या कालव्यापर्यंत जाईपर्यंत त्या मुलीचा अंत झालेला होता. हा स्वतः तिथून फरार झालेला होता, म्हणजे तो स्वतः पुन्हा गावाकडे आलेला होता. तिथे ही मुलीची जेव्हा बॉडी मिळाली, मुलीचा मृतदेह जेव्हा त्या मजुरांना मिळाला तेव्हा सगळा पोलीस तपास झाला आणि पोलिसांनी त्या मुलीचा जो फोटो आहे तो सगळीकडे प्रकाशित केला, सगळीकडे प्रसिद्ध केला. महाराष्ट्रातल्या एकाने तो फोटो ओळखला आणि त्या मुलीविषयीची माहिती या पोलिसांना दिली, म्हणजे तेलंगणातल्या पोलिसांना. मग तेलंगणातले पोलीस या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याकरता या केरूर गावापर्यंत येऊन पोचले. या केरूर गावामध्ये त्या वडिलांपर्यंत येऊन पोचले, म्हणजे पांडुरंग कोंडमंगले यांच्यापर्यंत. पांडुरंग कोंडमंगले यांनी आधी तर या सगळ्याचा इन्कार केला
असं काही घडलेलं नाही, काहीतरी बनाव रचण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा पोलिसांनी खाक्या दाखवला तेव्हा मात्र पांडुरंग कोंडमंगले हे सगळं अधिक लपवू शकला नाही आणि त्यानं आपल्या निर्घृण बिभत्स अशा कृत्याची कबुली दिली की माझ्या निवडणुकीमध्ये हे तिसरं अपत्य अडथळा ठरत होता आणि त्यामुळे प्राची हिला स्वतः म्हणजे माझ्याच मुलीला मी स्वतः पाण्यात ढकलून दिलं आणि तिचा खून केला, तिची हत्या केली. अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे. अनेक प्रश्न निर्माण करणारी ही घटना आहे. आपण नुसतं हे वाक्य ऐकतो की सत्तेसाठी काही पण सत्तेसाठी याच महाराष्ट्रामध्ये काही पण म्हणजे आपल्या मुलीची हत्या सुद्धा करण्यापर्यंतचं धाडस किंवा करण्यापर्यंतची सुद्धा विकृती आपण महाराष्ट्रामधल्या काही लोकांमध्ये बघतोय. आणि त्यातलंच हे नांदेडचं उदाहरण. नांदेडमध्ये जेव्हा ही सगळी घटना कळली तेव्हा खूप खळबळ उडालेली आहे. नांदेडमधनं खूप मोठ्या प्रमाणात संतापाच्या प्रतिक्रिया उमटतायत आणि या किरूर गावावर तर शोककळा पसरली आहे. एवढ्याशा चिमुकल्या मुलीला मारून टाकलं आणि वडिलांना आता अटक झालेली आहे. हा जो गणेश शिंदे आहे म्हणजे पांडुरंग कोंडमंगले याला सुद्धा अटक झालेली आहे आणि हा जो गणेश शिंदे सरपंच ज्याने त्याला मदत केली त्याला सुद्धा अटक झालेली आहे. या दोघांवर हत्या आणि गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे या स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. अशी घटना कुठेही घडू नये अशीच अपेक्षा आहे. पण नांदेडमधल्या या घटनेसंदर्भात तुम्हाला काय वाटतं? या कृत्यासंदर्भात तुम्हाला काय वाटतं? सत्तेचा सारीपाट काय काय करायला लावतो या संदर्भातली तुमची भूमिका काय? याविषयी कमेंटमध्ये आमच्याशी नक्की बोला.